हाय, कशा आहात तुम्ही? सो ब्लॉगची सुरुवातच घरातून झाली. आता काय करणार? सो तुम्हाला माहिती आहे मी आहे चेतन, जो मोटर ब्लॉग करतो आणि संडेला राईड करायला सुद्धा आवडतं. आणि माझ्या बाजूला बघताय झोपलाय तो एक आळशी चेतन. हे हाय तरी बोल. बघा अशी अवस्था. तर संडे बोललं तर माझं संडे सकाळी, आज तर मी सकाळी मस्तपैकी मित्रांसोबत क्रिकेट खेळलो आणि आता दुपारी मला खूप कंटाळा येतो म्हणून विचार केला की तो युट्यूबला चॅनल चेंज करत बसू. अरे पुढे टाकला दुसऱ्यांचे ब्लॉग बघण्यापेक्षा कुठेतरी जाऊया. चला ह्याला बोलतोय चल चल तर ह्याला झोपायचंय. मी काय बोलतो, आज रविवार आहे तर आता दुपार पण झाली आहे तर एक नियर बाय प्लेस मध्ये ना तुम्हाला एक छानशी जागेवर घेऊन चालतो. काय बोलता? तुम्ही पण त्या जागेवर नक्की व्हिजिट करा. सो हा आहे आत्ताच्या आपल्या शॉर्ट वॉटरफॉलवाल्यास आउटफिट. काय शॉर्ट्स, टी शर्ट, हा मस्तपैकी सेटअप आणि एक मेन गोष्ट कुठे ठेवलेली? वर. काय पैसे, पेट्रोलसाठी पैसे. बहुत पैसा है मेरे पास. हा 500 रुपयाचा पेट्रोल बस होतो. गोरेगावलाच आहे अनसीन तो ट्रेजर पॉईंट. सो जाऊया फायनली, भेटूया आपण बाईक चालवताना. 475 475 मीटर बघा. किराणा 475. थँक्यू. नहीं सारुण के यहाँ कुछ तो गड़बड़ है. अशा तऱ्हेने चावी पावसामुळे अडकलेली आहे. चावी अडकली. 2000 years later. लॉक झालंय पण अडकली. आपका ये उपकार जिंदगी भर याद रहेगा मुझे. त्याच्यात क्रॉस करतो तर सिग्नलपासून सरळ जायचं आहे. सध्या तो गुगल मॅप नाही लावलं आहे. माझ्या मित्राला माहिती आहे आदर्श नगरपर्यंत रस्ता. तो तुम्ही फक्त माझं रूट फॉलो करा. बरोबर त्या ठिकाणी आपण पोचू मस्त छानशा लोकेशनला. आरेमध्ये येणं म्हणजे एकदम आमच्यासाठी गोरेगाव आणि भागासाठी या बोरवली भागासाठी आरे बघा ना. बघा झाडं कवर असलेलं रोड बघा. एक साईडला ग्रीनरी तिथून काय लागतो राईट साईडला तुम्ही फोटो काढणे बघू शकता. आहे ना. मी ब्लॉगमध्ये असं टाकेन बोलते येणारच नाहीत कोण.
भाई बांगोड़ा के लिए रोड कहाँ से है? हाँ सीधा जाएगा. भावांना यायचं असेल तर असं तुम्हाला सगळं करायला पाहिजे बघा. हा बोलतो काय नीट विचारला नाही, ह्याला पण माहित नव्हतं. हे असाच्या ह्याला विचारायचं का. तरी आज रविवार म्हणून खूप जण आलेत, खूप प्रचंड गर्दी आहे. पण निसर्गप्रेमी सगळे निसर्गप्रेमी आहेत. हळूहळू हे मासे तसं का हा पाण्यात जाणारच नाही, त्यांनी पाय भिजवला नाही थोडं पण. ठीक आहे, फुल सोयीनुसार येतात. आणि आम्ही बघा बॅग आणले, त्यांच्या बॅगेत पण काय नाही, मेन सामान इथे काकांच्या हातात. चिकन असं अनएक्सप्लोर्ड धबधबा किंवा वॉटरफॉल बोललं ना तरी असंच असतं, एकदम आत असतं. जितकं ते आपल्याला ट्रॅक करायला होतं ना तितकं आत तेवढं सुंदर असतं. तर मी बघितलं नाही पण मी तारीफ करतो ऑलरेडी. समजा पाणी नसेल तर बघू. आणि खूप चाललं गाडी लावली एका टोकावर आणि दुसऱ्या टोकावर. पायवाट एकदम चांगली आहे, असं नाही की घना जंगल आहे की रस्ताच नाही आहे. रस्ता छान आहे, असं वाटणार नाही की इकडून कोण येईल, आता इकडनं कोण येतं ना आता तिकडनं येतं, असं काय वाटणार नाही. पायवाट चांगली आहे. बस जितकं जोश आहे तोपर्यंत एन्जॉय करायचा. मस्तपैकी आंघोळ आहे की धमाल करून रिटर्न जाऊ घरी. मित्रांनो पोचलो. किती छान आहे. बोललं ना जितका आत असणार तेवढी त्याची मजा तेवढीच आत असेल. इथे बघा, इथे फुटबॉल खेळतात काही मित्र, इथे जेवणाची सोय, तिथे क्रिकेट, इथे पोहतात आहेत. भावांनो हा एकदम छान जागा, पण फॅमिलीसाठी मी खरंच नाही बोलणार. मित्र आहेत ठीक आहे, फक्त बॉईज गर्ल्सचा ग्रुप तिथे आहे त्या साईडला पलीकडे नदी सोडून पलीकडे आहे. आणि इथे सगळे बॉईजच आहेत. पण इथे थांबायचं म्हणजे हे बघा किती घाण केलं आहे. एवढी चांगली जागा दिली आहे पण खरंच खूप घाण केलं आहे. भावांना तुम्ही बघू शकता इथे बाकी सगळ्यांची मजा चालली वेगळी आणि इथे थर लागतात. माना की दहंडी येते लगेच पाण्यामध्ये. मुलं असणार म्हणजे ते दहंडी थर न लागणार अशी होणारच नाही. खूप भारी वाटलं इथे, जा भारी. हे बघा जागा बघा पूर्ण खूप मस्त आहे. मिनी स्वित्झर्लंड. वाटून एक वाट जाते, ती वाट सरळ तिकडनं ते येतात आहेत ना, सगळी दिसतात आहेत माझ्या मागे, ते सगळे येतात आहेत मुलं. तिकडनं ती वाट पूर्ण ओपन होते. तर माझ्या मित्राला काहीतरी भेटलं वाटतं, बघू. अरे प्रयत्न सफलता. हो 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 हो. तर या एन्जॉय करा, पण निसर्गाला काय हानी होईल असं त्याची काळजी घ्या. या जेवण बनवा, किती खायचं ते खावा, पण ते कचरा इथेच टाकून जाऊ नका, हीच विनंती. आणि मी इथेच ब्लॉग एंड करतोय कारण की ही जागा मला आवडली, खूप आवडली. पण पाण्यात उतरणं योग्य ना वाटलं म्हणून नाही गेलो पाण्यात. त्यात पूर्ण बॅग मी पूर्ण बॅग भरून टॉवेल वगैरे पूर्ण सोय करून आलं. पण हरकत नाही, पुढचा आता मान्सून काय लगेच काय संपत नाही. तर पावसाळी अजून एक राईड होईल, तर खूप एन्जॉय करू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि इथपर्यंत बघितलं आहे ना, लोकेशन आवडलं त्यासाठी लाईक करा. माझा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. नवीन आहात तर सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.